गावात हा हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतंस राजाभिराज योगीराज विकोनी योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की अरे आवाज येऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी ज्याची कीर्ती महाराष्ट्रात साऱ्या जगतात जन्मला शिवाजी हा राजा जन्मला शिवाजी हा राजा जन्मला शिवाजी हा राजा गरगरा फिरवी पट्ट्याला एक टाळी निघाले राजे पन्हाळगड जिंकले हात बांधून बसलाय गे वाटतं का तुम्हाला हात वर घ्या सर्वांनी टाळी वाजवा निघाले राजे अरे हात टाळे पाकिस्तान मधले काय हात वर घ्या निघाले राजे पन्हाळगड जिंकायचं विसर्ग जिंकायचा यशाची निघाला तानाजी निघाला माजी प्रभू निघाला शिवा नावी नावाचा मावळा निघाला होता शिवा नावी म्हणत होता राजा आज माझा नंबर आहे माझा नंबर आहे यशाची म्हणत होता माझा नंबर आहे तानाजी म्हणत होता माझा नंबर आहे शिवा म्हणत होता माझा नंबर आहे हे मावळे नंबर लावत होते जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी मामान मारलं उड्डाणाला मामान मारलं उड्डाणाला तातान फोडलं नरडीला एक टाळी बस मामान मारलं उड्डाणाला दातान फोडलं नरडीला उभं चिरलं उदय भानाला उदय भानाला उदय भानाला उदय भानाला आदिलशहाच्या दरबारामध्ये बातमी पसरली एक मराठ्याचं पोरग शिवाजी भोसले नाम का मराठा का एक तरुण आहे आणि त्यानं सगळीकडे थैमान घातलंय आदिलशहानं बैठक बसवली जो कोणी त्याला पकडून आणून दाखवून तिला अर्ध राज्य दिलं जाईल बैठक बसली अफजल खान आहे शाहिस्ते खान आहे सगळे बसलेले आहेत खानानं सगळ्याला बोलवलं गेलं दरबार शांत बसलेला शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर दरबार शांत बसला कुणीच कुणाला बोलायला तयार नाही मराठ्याचं पोरग ज्यानं शाहिस्ते खानाची बोटं तोडले तेवढ्यामध्ये अफजल खान उठला तो शिवा त्याला मी पकडून आणतो जिवंत किंवा मेलेला त्याला 2 दिवसामध्ये पकडून आणतो अफजल खान त्या ठिकाणी निघाला गडाला वेढा टाकलाय पण राजांनी सुद्धा त्याच्यातून सुद्धा सुटका केली लक्षात ठेवा अरे आपल्यासाठी तो झटला आपल्यासाठी तो राजा गेला आता छावा पिक्चर कुणी बघितला असेल तर संभाजी राजांनी या देशासाठी या महाराष्ट्रासाठी किती स्वतःचे हाल करून घेतले आपल्याला माहिती आहे आपल्याला लक्षात आलं 200-300 मावळे होते हातातला वेलवंडार हातातला गुलाल घेतला आणि सगळे मावळे राजांच्या समोर उभे राहिले आणि राजाला म्हणतात राजा आम्ही आहोत घाबरू नका कर्तृत्वाच्या रक्षणाला झाले तयार मावळे झाले तयार मावळे झाले तयार हर हर महादेव दिली गर्जना झाले तयार हर हर महादेव दिली गर्जना झाले तयार हर हर महादेव दिली गर्जना झाले तयार छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय भवानी निघालो आता काय राहिले
असं असतं. पोवाडा बी म्हणायचं असलं तरी असं असतं. असं कर्तृत्वाच्या रक्ष तसं नसतंय रे. लक्षात आलं का नाही? अंगावर काटा आला पाहिजे, अंगावर शहारे उभे राहिले पाहिजे. बरोबर आहे का नाही? अंगावर शहारे. राजांची जयंती आहे. बरोबर आहे का नाही? हां, म्हणून लक्षात ठेवा. माझ्याकडे 1 मिनिटासाठी लक्ष द्या. थांबायचं आहे मला. पुरव दरवर्षी जयंती साजरी करायची, अशीच करायची, नक्की अशीच करायची. दरवर्षी अशी जयंती साजरी करायची, नक्की करायची. पण गावातले 100 पुरं दरवर्षी जेवढे 50-100 आहेत असा महाराजांचा पुतळा मांडायचा. आता प्रत्येकानं राजांचं दर्शन करायचं. अरे त्या राजामुळे तर आपण आहोत हे लक्षात ठेवा. राजांचं दर्शन आपण करायचं. तो कोण्या जातीतला आहे, तो कोण्या धर्मातला आहे याच्याशी काही घेणदेण नाही. राजांनी सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर जातीवाद केला असता तर न्हाव्याचा शिवा महाराजासाठी मेलाच नसता. न्हाव्याचा शिवा महाराजासाठी गेला. हो महाराजासाठी. अरे आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. कोण होते ते? तानाजी होते. तानाजी. लक्षात आलं का नाही? तानाजी मालुसरे होते. हे मावळे मेले, महाराजांसाठी गेले महाराज. आपण फक्त वर्गणी देऊ शकत नाही. आपण वर्गणी देऊ शकत नाही. महाराष्ट्रासाठी मेली ही माणसं, गेले महाराज. आता लक्षात ठेवा. खेकडेनी दर्शन करायचं, सगळ्यांनी दर्शन करायचं. राजांचं खिशात हात घालायचा. पैसे नाहीत मागत आम्ही. कुणाच्या खिशात तंबाखू असेल, कुणाच्या खिशात पुडी असेल, एखाद्याच्या खिशात दारूची बाटली असेल, नसेल पण पित असाल तर राजेंच्या पायावर ठेवा. संकल्प करा, आजपासून आम्ही हे बंद करून टाकू, बंद करून टाकू. मला वाटतं अशी जर जयंती साजरी झाली तर हे मला वाटतं अशी जयंती साजरी झाली गावातल्या 4 आया बहिणीचे संसार तर सुखाचे होतील ना. संसार तर सुखाचे होतील ना. बरोबर ऐका घड्या, माझं सांगणं काम आहे. कितपत आहे, किती दिवस झाला. अरे मला कधी कधी वाईट वाटतं, राग येऊ देऊ नका. 50-50 वर्षाचे माणसं दारू पिताना मी पाहिलेत मला, मी पाहिलेत. काही लाज वाटत नाही आपल्याला. आपले नातरुंड एवढे लेकरं नातरुंड आलेत, आपल्याला बायको नीट बोलत नाही, आपल्याला पाहुण्या रावळ्यात इज्जत नाही. आता तरी आपण बंद केलं पाहिजे. आता तरी बंद केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? माणसासारखं वागलं पाहिजे. माणसं आहेत ना आपण, माणसासारखं वागलं पाहिजे. बरोबर आहे का? माणसा आता तरी माणसात ये. माणसा अनेक तरुण या ठिकाणी जमले. अजून अनेक दारू पिणारे माणसं इथं आहेत. मला माहिती आहे तुम्ही नाही म्हणला तरी पिणारे माणसं आहेत. विनंती आहे माझी, एखाद्या आया बहिणीचा संसार उघड्यावर आणू नका. दारू पिऊ नका. सोड रे सोड, सोड दारूला. नक्की दारूला सोडून द्या. झालं गेलं गंगेला मिळालं. आता तरी सोडून द्या. आता तरी मी तुमच्या पाया पडतो. बरोबर आहे का नाही? तुमचं घरदार पिते, दारू तुमची इज्जत पिते, दारू तुमची माणुसकी पिते, दारू तुमची पाहुण्या रावळ्यातली माणुसकी इज्जत पिते. त्याच्यामुळे सोडून द्या. आता तरी लक्षात ठेवा. ओळखी आपुल्या माणुसकीला, माणसा आता तरी माणसा
तुकडोजी